एका तरुण महिला IPS अधिकाऱ्यानं अवैध उत्खनना विरोधात कारवाई केली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच राजकीय वादळ उडलं। या संपूर्ण प्रकारात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोन आला, परंतु आपल्या अधिकारावरती आणि कर्तव्यावरती ठाम उभी राहिली ती DYSP अंजना कृष्णा। मित्रांनो, ही फक्त एका IPS अधिकाऱ्याची लढाई नाही, तर प्रशासनाचं स्वातंत्र्य जपण्याची झुंज आहे। आज महाराष्ट्र विचारतोय, अधिकारी काम करतील की दबावाखाली झुकतील? आणि आजही छत्रपती फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एक महिला IPS अधिकारी आपलं कर्तव्य बजावत असताना आपल्या नेत्याला जाब विचारला म्हणून मागच्या दारानं आलेला आमदार त्या महिला IPS अधिकाऱ्याच्या कागदपत्रांची पुनर्चौकशी व्हावी म्हणून जर का पत्र लिहून त्या महिला IPS अधिकाऱ्याचा मानसिक छळ करण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे या आधुनिक आणि पुरोगामी महाराष्ट्राचं सर्वात मोठं दुर्दैव।